लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील लिटल ब्लॉसम शाळेच्या आवारामध्ये कारची धडक लागून पहिलीत शिकणारा 6 वर्षीय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे। शाळा सुटण्याच्या वेळी हा अपघात झाला असून विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे। या प्रकरणी शिक्षक चालकासह शाळा व्यवस्थापनाविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बुटाची लेस बांधत असताना शिक्षक यश कदम यांच्या कारची धडक त्याला बसली। कार विद्यार्थ्याच्या अंगावरून गेल्यानं तो जखमी झालाय। त्याच्या डोक्याला मार लागून 4 टाके पडले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। माझं नाव पुंडलिक डावकर आणि हा माझा मुलगा आहे हर्ष डावकर। याचं आहे ना शिक्षण सध्या लिटल ब्लॉसम शाळेत चालू आहे। तो त्याला आहे ना 18 तारखेच्या रोजी आहे ना त्याच्या शाळेत ऍक्सिडेंट झालेला आहे। यश कदम सरांनी ना त्यांना निष्काळजीपणामुळे ना त्यांच्या गाडीने त्याला समोर उडवलेलं आहे आणि पळून गेलेला आहे शाळेतून। तर आम्हाला आहे ना दवाखान्यात माहिती मिळाली, तर त्यावेळेस आम्ही गेलो तर प्रिन्सिपलने काहीतरी चुकीची माहिती भेटली आमच्यापर्यंत आणि शाळेच्या मॅनेजमेंटनं कोणतीही प्रकारचे आम्हाला सहकार्य केलं नाही का, मुलाला येऊन घरी बघितलं नाही का काय झालेलं आहे त्याच्यात कोणतीही मदत न करता असा प्रकार परत दुसऱ्या कोणा मुलासोबत होऊ नये म्हणून मी माझ्या एक पालकाच्या कर्तव्यानुसार मी त्या गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये शिक्षक चालक यश कदम तसेच शाळा व्यवस्थापनावर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता 2023 तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय। तक्रारदाराने शाळेकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप केला असून सीसीटीव्ही फुटेज न दाखवणे आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केलाय। दरम्यान अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शाळा प्रशासन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।